नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. जून महिन्याचा सन्मान निधी ऑलमोस्ट 2च दिवस डीबीटी ॲक्टिव्ह झाली, तो जमा झालेला आहे. पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आता फारच कमी आहे. म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींनी एकतर तुमचा आधार बँक सेटिंग स्टेटस चेक करायचा आहे. इनॲक्टिव्ह झालं असू शकतं किंवा तांत्रिक कारणामुळे तुमचा लाभ आहे तो बंद झालेला असू शकतो. यासाठी तुम्हाला जवळच्या जिल्हा स्तरावरील असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन निवेदन द्यायचं आहे. कारण का वेबसाईट असेल किंवा ऑनलाईन स्टेटस तुम्हाला चेक करता येत नाही आहे, सध्या प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सरळ हा थेट मार्ग तुम्ही वापरू शकता. याचबरोबर सध्या KYCची सद्यस्थिती काय आहे आपण देखील या संदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देत आहोत. सोशल मीडियावरती जे विरोधक आहेत, मोठमोठी नेते मंडळी आहे, लाडक्या बहिणींच्या न्यायहितासाठी KYC झाली पाहिजे असं म्हणत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मंत्री आदिताई तटकरे सांगत आहेत की लाडक्या बहिणींना आम्ही संधी दिली होती, 5 ते 6 महिन्यांचा कालावधी दिला होता. याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी KYC केली. ज्या लाडक्या बहिणी खरोखर अपात्र आहेत त्यांनी KYC केली नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की सध्या कुठल्याही प्रकारची KYC सुरू होणार नाही. एकतर एका बाजूला विरोधक असतील नेते मंडळींकडून मागणी केली जात आहे, दुसऱ्या बाजूला शासनाकडून सांगितलं जात आहे की KYC सुरू केली जाणार नाही आहे. तर ह्या अशा दोन बाजू सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती पाहिजेत. तर सध्या तरी अजून KYC सुरू झाली नाही आहे. त्यामुळे मी विनंती करतो की लाडक्या बहिणींनी कुठेही माहिती शेअर करू नये. कारण का अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की KYC सुरू झाली, आम्हाला माहिती पाठवा, लिंक लगेच पाठवतो, किंवा कुठल्याही प्रकारची माहिती अजून आलेली नाही आहे. हीच आजची लाडक्या बहिणींना खरी अपडेट आहे. KYC जर सुरू होत असेल तर तशी घोषणा होईल, वेबसाईट चालू केली जाईल. आम्ही देखील याच मताचे आहोत. बहुतेकशा प्रमाणात अनेक लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत ज्यांची KYC बाकी आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींच्या न्याय हक्कासाठी जी KYC आहे ती सुरू होणं अपेक्षित आहे. परंतु लक्षात घ्या की शासनाच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही आहे. कारण का जोपर्यंत शासन निर्णय होत नाही आहे तोपर्यंत KYC सुरू होऊ शकत नाही. आपण देखील या संदर्भात अपडेट देत आहोत. साधारणतः जून महिन्याचा हप्ता ज्यांना आला त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. ज्यांना हप्ता आला नाही आहे, एक तर तुमची KYC मध्ये ज्यांना हप्ता आले नाही आहे, एक तर तुमचं आधार सेटिंग स्टेटस डिॲक्टिवेट झालं असू शकतं, इनॲक्टिवेट झालं असू शकतं, किंवा तांत्रिक कारणांमुळे तुमचा लाभ बंद झाला असू शकतो. तर यासाठी जवळच्या जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे. इतर कुठलेही ऑप्शन लाडक्या बहिणीने वापरू नये. वेबसाईट बंद आहे, हेल्पलाईनवरती कॉल होत नाही आहे, आणि त्याचबरोबर नारी शक्ती दूत ॲपचा तर पत्ताच नाही आहे. तर ही अपडेट आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल, निकषांमध्ये बसत असाल तर जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. अर्ज कसा द्यायचा तो देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सोबत आधार कार्डची कॉपी, झेरॉक्स कॉपी जोडून तुम्हाला निवेदन देता येईल. याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजेच कागदपत्र फेर तपासणी देखील सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना मार्चपासून किंवा एप्रिल मे पासून हप्ते आले नाही आहेत आणि निकषांमध्ये बसत आहेत, ज्यांनी निवेदनं दिलेली आहेत, त्यांची तांत्रिक कारणामुळे हप्ते बंद झाले होते, त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे, त्यांना पुढील महिन्यांपासून लाभ मिळणं अपेक्षित आहे. आपण देखील या संदर्भात माहिती देत आहोत. तर आता पुन्हा जूनचा हप्ता वितरित होण्याची शक्यता कमी आहे. पात्र लाडक्या बहिणींना साधारणतः 1,67,00,000 लाडक्या बहिणी आहेत, यांना लाभ वितरण झालेलं आहे. तर अशी ही आताची महत्त्वाची अपडेट आहे KYC संदर्भात, हप्ते वितरणासंदर्भात, पात्रतेसंदर्भात. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.